तर जय मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. सध्या मी आहे गाईज पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आणि इथं यायचं काम कसं पडलं सांगू का. तर 26 तारखेला म्हणजे कालच सोनू निगम सरचा शो होता. तर मी निघलो संध्याकाळी 25 तारखेला 10:50च्या ट्रेननं आणि 25ला निघलो आणि 26ला 11 वाजून 15 मिनिटाला इथं झालो. मग त्याच्यानंतर आपण काय संध्याकाळी गेलो. संध्याकाळी गेल्यानंतर तिथं पोहोचलो, दिवसभर थांबलं तिथं मॉलवर आणि शो संध्याकाळी संपला. आणि आज आपण आता पुन्हा आपल्या रेल्वे स्टेशनवर आलो. तर आता आपण जाणार आहोत मेट्रो पाहायला आणि तुम्हाला हे रेल्वे स्टेशन पण दाखवून देतो. पाहू शकता पब्लिक सगळी पाहिली पण काय लाज वाटण झाली. पण मी एक व्हिडिओ पाहिला होता व्हिडिओवर की लाजायचं नाही, मग त्याच्यामुळे जाऊ द्या वाटते, काय वाटत नाही. मग चला दाखवतो तुम्हाला, डायरेक्ट मेट्रोवर दाखवून देतो आता. आणि एक गोष्ट तर सांगायची राहिली, तुमच्या जीवनात एकदा तरी तुम्ही सोनू निगम सरचा कन्सर्ट पाहायलाच पाहिजेत. लय खतरनाक वाटते मित्रांनो, लय भारी वाटते. काय गाणे म्हणते ते सर, लय खतरनाक जबरदस्त पैकी. आणि काय त्याची एनर्जेटिक आहे, काय त्यांची ताकद आहे जबरदस्त. त्यांना पाहून डोळ्यात अश्रू येतात. माझ्या तर नाही आले पण लय भावुक होते माणूस पाहिल्यानंतर. तर चला मेट्रो आलं जवळ आणि या स्टेशनच्या वरीच आहे. तर मित्रांनो एक लोक इथून पण पाहून घ्या वरतून. तर चला आपलं मेट्रो स्टेशन पण जवळच आलेलं आहे. तर हे आहे मित्रांनो फ्रंट लुक. चला आतमध्ये जाऊया. आणि एक भीती वाटायली, आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही की, म्हणजे तिथं चेक करता वेळेस सामान वगैरे. चला इथं सिक्युरिटी चेक होत आहे. तर मित्रांनो जे नाही व्हायचं होतं ते झालं यार. आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही म्हणते, परमिशन घ्यावं लागते म्हणते. आणि साला मला पण नाही पाहा भेटलं. तर तिकीट काढावं तर काढावं काय, आणि तिकीट काढलं तरी वरती काय व्हिडिओ काढू देत नाही. तर सॉरी, आता काय मी दाखवू शकत नाही. चला आता जाऊ वापस स्टेशनवर, तिकीट फाडू आपली अमरावतीची, चला जाऊ वापस. तर चला मग आता तरी ट्राय करून पाहतो मी, जमलं तर जमलं. तर मित्रांनो पूर्ण प्रयत्न केले होते, तिकीट फाडली होती मेट्रोची. आणि नंतर ते दादा पहिल्यांदा गेलो होतो मी, ते नंतर अलाउड नाही म्हणे. नंतर तिकीट घेऊन गेलो. मग त्यांना आधीच मला वॉर्निंग दिली, दादा तू जर तिकीट घेऊन जात असेल वरी आणि तुला जर वरी प्रवास करायचा नसेल, पण तू वरी व्हिडिओ काढत असेल, तर तू यावर कारवाई करण्यात येईल म्हणे. समजावून सांगलं, खूप समजावून सांगलं त्या दादानं. आता मी आभार मानतो. आणि तिकीट फाडले होते त्याचे 10 रुपये कॅश रिफंड भेटले. इथंच शिवाजीनगरचं फाडलं होतं आणि तिथं सगळं चेक केलं, कमी तिकीट कोणती आहे, फक्त आपल्याला थोडीशी तिकीट काढायची होती. ते मॅडम होते, त्यांनी पण सहकार केला आपल्याला. चालत नाही दादा म्हणे असं. जाऊ द्या, काय हरकत नाही, नेक्स्ट टाईम पाहू मग. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा.